श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. श्री गुरुभ्यो नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 22. ग्रंथ करते. अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत. कमलापती, लक्ष्मीचा पती, तुझ्या बेंबीतून कमळ आलं आणि ज्याच्यातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. दुःख हरण करणारा कमळासारखे डोळे असलेले आहे भगवंता, तुझा जय जयकार असो. आता पुढं ग्रंथाची कथा वदवण्यासाठी, बोलण्यासाठी, सांगण्यासाठी तू माझ्या बुद्धीला चालना दे. भक्तिसार ग्रंथ हा रत्न आहे आणि ते रत्न श्रोत्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी, आणि म्हणून माझ्या बुद्धीला प्रेरणा दे. पाठीमागच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांना घेऊन स्त्री राज्यातून बाहेर पडले. स्त्री राज्यातून बाहेर पडत असताना किलोत्तळा ही शोकसागरामध्ये बुडून गेली. त्याच वेळेला उपरीचर वसू तिला त्या पदच्युत झालेल्या स्त्री राज्यातून काढण्यासाठी पोहोचलेले आहेत. आणि मग जी स्थावर आहे त्या स्थावरामध्ये, या मोहमायेमध्ये, शोकाब्दीमध्ये, या भवसागरामध्ये ती मैनांकिनी बुडून गेलेली आहे. आणि तिला धैर्य धरून बाहेर काढण्यासाठी उपरीचर वसू पोचले आणि त्या मैनांकिनीचा हात धरलेला आहे आणि म्हणू लागले, तू या अशाश्वतासाठी विनाकारण का शोक करते आहेस? आणि म्हणून हे सगळं नाश पावणार आहे. या नाश पावणाऱ्यासाठी, अशाश्वतासाठी तू कशामुळं दुःख करू लागलेली आहेस? तू कोण कोठीला आहेस? मच्छिंद्रनाथ हे कोण कुठले आहेस? तू स्वर्गाची अप्सरा आहेस. स्वर्गाचा आणि भूमीचा संगम झालेला आहे. जेवढा योग होता तेवढा सगळा भोग तू भोगलेला आहे. आणि म्हणून हे जननी, तू आता स्वर्गाला चल. तू स्वर्गातली स्वर्गवासिनी आहेस. मच्छिंद्रनाथांना तू स्तवन करून, मच्छिंद्रनाथ इथं अवताराला आलेले आहेत. प्रारब्ध योगाच्या योगे करून तुम्हा दोघांची गाठ पडलेली आहे. आणि म्हणून तू इथं आली आणि इथं येऊन तू मच्छिंद्रनाथ स्तवन करून मच्छिंद्रनाथांना तू प्रसन्न करून घेतलं आणि मच्छिंद्रनाथाची तुझी भेट झाली. तू आता सिंहलद्वीपाच्या ठिकाणी पोहोचलेली आहेस. मच्छिंद्रनाथ हे स्थावर कंदर्पाच्या योगी करून शुद्ध संकल्पातून तुला प्राप्त झाले. 12 वर्षाचा काळ पूर्ण झाला. तुला 12 वर्षाचा काळ पूर्ण झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांची आणि तुझी भेट घडवून देईन. 12 वर्षानंतर मीननाथ हा सुद्धा तपोधन होईल. गोरक्षनाथ, मीननाथ आणि मच्छिंद्रनाथ या तिघांची आणि तुझी भेट मी घालून देईन. तू म्हणशील की मच्छिंद्रनाथ मला कसे भेटतील? सिंहलद्वीपाच्या ठिकाणी देवांचा राजा जो इंद्र आहे तो महान असा यज्ञ, त्या यज्ञाचा आरंभ करील. त्यावेळेला विष्णू भगवंत, महादेव आणि ब्रह्मदेव तिथं येतील. सगळे देवादिदेव, सूर्य चंद्र एका ठिकाणी येतील. त्यावेळेला नवनाथ जे आहेत प्रतापवंत, त्या सगळ्यांना एके ठिकाणी गोळा करून हा जो इंद्र आहे तो इंद्र तिथं येईल. गहिनीनाथ येतील, गोपीचंद नाथ गोपीचंद येईल, भर्तरी सहित सर्वजण एके ठिकाणी येतील. तरी आता तू व्यर्थ शोक जो आहे तो सोडून दे
आणि विमानामध्ये बस, सिंहल द्वीपाच्या ठिकाणी चल, असं मैनांकिनीनं ऐकलेलं आहे. आणि मग मैनांकिनी म्हणू लागलेली आहे, हे सासरे बुवा, 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ तुझ्या दृष्टीला दाखवीन असं तुम्ही म्हणता, तरी मग त्या यज्ञमंडपामध्ये जो इंद्र यज्ञ करील तो करील किंवा नाही करील, तरी पण मला माझा मुलगा, आपण माझ्या मुलाची, माझ्या पाडसाची, मीननाथाची आणि माझी भेट आपण घालून द्याल, एवढं मला वचन द्या. मग आपण एवढं वचन दिल्याच्या नंतर माझं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण प्रसन्न होईल आणि तोच विश्वास मी माझ्या पोटामध्ये धरीन आणि माझ्या चित्तातली सगळी चिंता सोडून देईन. असं मैनांकिनी बोलल्यानंतर तिचे सासरे मच्छिंद्रनाथांचे वडील आहेत ते उपरीचर वसू हसू लागलेले आहेत. त्यांच्या मुखावरती हसू आलेलं आहे आणि मग वचन दिलेलं आहे आणि आपल्या सुनेला मैनांकिनीला संतुष्ट केलं. याच्यानंतर किलोत्तळा म्हणू लागलेले की मला स्वर्ग मंडळामध्ये आपण घेऊन चाललेले आहात, पण या नगरीची राणी आता कुणाला तरी करावं लागेल. तेव्हा उपरीचर वसू म्हणू लागलेले आहेत की इथं सेवा करण्यासाठी अनेक स्त्रिया आहेत आणि तिच्यामध्ये दैरभामा नावाची उत्तम अशी स्त्री आहे आणि तिच्या हातामध्ये ते राज्यकारभार सोपावा, दैरभामाला इथली राणी करावी. आणि मग अवश्य असं मैनांकिनी म्हणू लागलेली आहे. दैरभामाला तिथल्या राज्य आसनावरती बसवलेलं आहे, राज्यपट राज्याभिषेक केलेला आहे. दैरभामाला राज्य अर्पण करून मैनांकिनी विमानामध्ये बसलेली आहे आणि तो स्त्री देश मैनांकिनी विमानामध्ये बसल्याच्या नंतर अतिशय शोकाकुळ झालेला आहे. सर्व स्त्रिया रडू लागलेल्या आहेत आणि म्हणू लागल्या, ओ शुभाननी, तुम्ही आम्हाला आता कसे टाकून जाता? आमची पाडसाची तुम्ही हरीण दयाळू आमची आई, मात्र आज तुम्ही आम्हाला सोडून चाललेल्या आहात. अशा बहुत प्रकारानं त्या स्त्रिया ज्या आहेत त्या शोककुलित झालेल्या आहेत. त्या सगळ्यांची समजूत मैनांकिनीनं घातली आणि विमानामध्ये बसलेली आहे. दैरभामेला राजनीती सर्व सांगितलेली आहे, प्रजेचा भार कसा सांभाळावा ते सर्व शिकवलं गेलेलं आहे. आणि म्हणू लागलेली आहे, हे दैरभामा, तू या राज्याचा सांभाळ कर, हित जे आहे ते हित लोकांचं कर. मग आपल्या सासऱ्यासहित मैनांकिनी विमानामध्ये बसलेली आहे आणि स्वर्गाकडं जाऊ लागली. ते विमान सिंहल द्वीपाच्या ठिकाणी आलं. त्याच वेळेला मग उपरीचर वसू सहज आपल्या स्थानाला निघून गेले. त्याच न्यायानं किलोत्तळा ही प्रत्यक्ष आणि आपल्या स्वस्थानाला पोचली गेलेली आहे. जसं समुद्राचं अपार पाणी आणि त्या पाण्यामध्ये गंगा नदीनं समाविष्ट व्हावं, ठाईच्या ठाई जावं, त्या न्यायानं सून आणि सासरा स्वस्थानाला पोचलेले आहेत. इकडं मच्छिंद्रनाथ गौड बंगाल देशामध्ये पोचले. मीननाथ हा खांद्यावरती आहे आणि त्या मीननाथाला खांद्यावरती घेऊन मार्गक्रमण करू लागले. स्त्री देशाचे सीमा ओलांडून गौड बंगाल देशामध्ये आलेले आहेत आणि मग गावात जे मार्गामध्ये जे गाव लागेल त्या गावामध्ये जाऊन गोरक्षनाथ भिक्षा मागून आणू लागले आणि तिथंच उदरनिर्वाहापुरती, पोट भरण्यापुरती भिक्षा गोरक्षनाथ मागून आणू लागले. अशा पद्धतीनं पुढं गावोगाव मागं टाकत असताना कौल बंगाल सोडून गौड बंगाल या देशामध्ये पोचलेले आहेत. आणि मार्गामध्ये चालत असताना पूर्वी काणिपनाथाची जिथं भेट झाली त्याच ठिकाणी हे तिघजण नाथ आलेले आहेत. तिथं येताच गोरक्षनाथांना काणिपनाथाच्या भेटीचं स्मरण झालं की ज्या आंब्याच्या झाडाखाली
काणिपनाथाची आणि माझी भेट झाली तेच उत्तम स्थान आहे. महायशस्वी पुण्यवान असं ते ठिकाण आहे. माझ्या गुरुचा शोध इथंच लागला. चुकलेल्या वासराच्या गायीचा शोध इथं लागला. प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी मला सोडून गेलेली होती. मी पाडस रानोरान भटकत होतो आणि माझी वासराची आई चरायला गेलेली. तिकडंच वाघानं तिच्यावरती झडप घातलेली होती. पण तीच मला या जागेवरती भेटली. याच जागेवरती माझ्या आईचा माऊलीचा तपास लागला. आणि मग खांद्यावरचा जो मेननाथ आहे त्याला पृथ्वी तलावरती जमिनीवरती ठेवलेला आहे आणि मच्छिंद्रनाथाच्या पायाला घट्ट धरलेला आहे. डोळ्यामधून अश्रूचा पूर वाहू लागला. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि गोरक्षनाथाला म्हणू लागलेले आहेत, हे बाळा गोरक्षा, अरे तुझ्या डोळ्यातून अश्रू का येऊ लागले? त्यावेळेला मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथाचं जे चिन्ह आहे ते चिन्ह पाहून कळवळा येऊ लागलेला आहे. गोरक्षनाथाच्या डोळ्यातून घळ 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 असं पाणी वाहू लागलेलं आहे. मुखातून शब्द निघत नाही, कंठ भरून आलेला आहे. आणि मग काही क्षण तिथं स्थिर चित्त केलेलं आहे. पुन्हा आकाशाकडं पाहिलेलं आहे आणि पुन्हा दुःख मोह चिंता सगळी टाकून दिलेली आहे. आणि मग बद्रिकाश्रमापासूनच अति गहन जे कथन आहे ते कानिपा भेटीपर्यंतचं कथन हे गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. याच झाडाखाली कानिपनाथाची आणि माझी भेट झाली आणि म्हणून तुमचा मला शोध लागला. हेच ते पुण्यवान ठिकाण आहे. तुमचं पाय जे आहेत, तुमचे चरण मला याच ठिकाणी पाहायला मिळाले. कानिपनाथाच्या मुखातून चुकलेलं धन मला सापडलं. माझा जो गुरु आहे त्या माझ्या गुरुचा शोध इथं लागला. दुःखाच्या नदीमध्ये मी बुडत होतो, पण त्याच वेळेला माझी माय भेटावी तशी तारक नौका म्हणून कानिपनाथाची भेट झाली. तुमचा योग हा अतिशय प्रचंड होता, त्याच्यामध्ये मी बुडलेलो होतो. पण शीतळ असा पावसाचा वर्षाव व्हावा आणि आहाळणाऱ्या त्या पोळणाऱ्या वियोगातून सुटका व्हावी तशी माझी अवस्था झाली. तुमचा वियोग, त्या वियोगाचे पाश मला बांधलेले होते. माझ्या कंठाला, माझ्या गळ्याला ते आवळू लागले. पण अमृत रूपी कानिपनाथ मला इथं भेटला आणि तुमचा शोध लागला, माझ्या गुरुचा शोध लागला असं म्हणून वारंवार डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागलेला आहे. मच्छिंद्रनाथ हे अतिशय कनवाळू आहेत. गोरक्षनाथांना हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं. मुखावरून आपला हात फिरवलेला आहे. आपल्या सत्शिष्याच्या गोरक्षनाथाच्या डोळ्यामधले अश्रू पुसू लागलेले आहेत आणि म्हणू लागले, हा भाग्यवंत असा माझा शिष्य आहे. गुरु भक्त हा एकच आहे. आणि मग गोरक्षनाथाचं समाधान करून मच्छिंद्रनाथ मीननाथाकडं बघू लागलेले आहेत. म्हणू लागले, वत्सा पाडसा उठ, आता पुढं आपल्याला जायचं आहे. जालिंदरनाथाचं जे वर्तमान आहे ते गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. गौड बंगाल हेलापट्टण नगरीमध्ये तुमचा गुरुबंधू जालिंदरनाथ हा दत्त महाराजांच्याकडून अनुग्रह घेतलेला ते महाराज जालिंदरनाथ योग भ्रष्ट झाले आणि महान असं कष्ट त्यांना प्राप्त झालेलं आहे. गोपीचंद राजानं अनिष्ट केलं आणि महान अशा गर्तेमध्ये, खोल खड्ड्यामध्ये जालिंदरनाथांना घातलेलं आहे. ही सगळी मुळापासूनची कथा मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी सांगितली.
ही जालिंदरनाथांची कथा ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांना चित्तामध्ये भयंकर राग आलेला आहे. अरे आष्टा राजा नष्ट, त्या नष्ट राजाचं मी तळपट करीन, त्याची नगरी पालथी घालीन. या पृथ्वी तलावरती तो कसा राज्य करतो आहे असं विक्षेप चित्तानं बोलू लागलेले आहेत. आणि पुढं चालू लागले. 1-2 मुक्काम पूर्ण झालेला आहे. हेळापट्टण नगरीमध्ये येऊन पोचलेले आहेत. गावाच्या जवळ जे ग्रामस्थ भेटतील त्यांना ते विचारपूस करून जाऊ लागले. ते म्हणू लागले की या ठिकाणी काणिपनाथ आलेले होते आणि त्या काणिपनाथांनी जालिंदरनाथांना त्या गर्तेतून बाहेर काढलं. राजा गोपीचंदाला अनुग्रह दिलेला आहे आणि त्या जालिंदरनाथाच्या अनुग्रहामुळे गुरुदीक्षा घेऊन गोपीचंद तपाला गेलेले आहेत. राजाचा मुलगा मुक्तचंद त्याला राजगादीवरती बसवलेला आहे. मुक्तचंदाला राज्याभिषेक करून जालिंदरनाथ तेही 6 महिन्यापूर्वीच निघून गेले. ही सर्व कथा मुळापासूनची मच्छिंद्रनाथांना ग्रामस्थांनी सांगितली. मच्छिंद्रनाथांनी ते ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथांचा राग हा शांत झालेला आहे. जसं प्रलय काळाचा अग्नी असावा, त्याच्यावरती धो 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 पाऊस पडावा आणि मग सगळं शांत व्हावं, तो अग्नी अदृश्य व्हावा, तशी अवस्था झाली. साधक आलेला असताना त्या साधकाला श्री गुरुची संगत लाभावी, तशी अवस्था. मग त्या सिद्धकाची व्यथा जशी पूर्ण निघून जाते, संपली जाते. घट काळा कुट्ट अंधार पडलेला आहे आणि त्याच वेळेला सूर्याचा उदय झाल्यानंतर जसा अंधार संपला जातो, 10 दिशा उजळल्या जातात, त्या न्यायानं त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथांना आलेला भयंकर राग त्या ग्रामस्थांचं बोलणं ऐकल्यानंतर लोप पावला गेलेला आहे. शांत झालेले आहेत. मोह कंदर्प जो आहे तो चित्तामध्ये द्रवला गेलेला आहे. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ ग्रामस्थांना मुख्यत्वे करून विचारू लागलेले आहेत की या राज्याचा अधिकार निपुण असा हुशार कोण आहे. त्यावेळेला ते सगळेजण सांगू लागले, हे ऋषीवर्या, मैनावती नावाची त्या गोपीचंद राजाची आई जी आहे ती अतिशय हुशार, ज्ञानी आणि चतुर आहे. त्या मातेनेच सर्व अर्थ पुरवलेला आहे. आपल्या मुलाला अमर केलेला आहे. जालिंदरनाथाचं मन प्रसन्न करून घेतलं आणि आपण स्वतः सुद्धा जालिंदरनाथाच्या कृपेच्या आशीर्वादामुळं अमर झालेली आहे, असं ग्रामस्थांनी युक्ती प्रयुक्ती करून बोलत असताना मच्छिंद्रनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत. अशी प्राज्ञिक ज्ञानवान जी सती आहे तिची आपण भेट घ्यावी असा विचार मनामध्ये केलेले. आणि गोरक्षनाथ, मीननाथ, मच्छिंद्रनाथ त्या गौड बंगाल देशाच्या ग्रामद्वारावरती आलेले आहेत. त्यावेळेला द्वाररक्षकांना सांगू लागलेले आहेत, म्हणू लागले की जालिंदर जो प्रज्ञावंत आहे त्याचा गुरुबंधू मच्छिंद्रनाथ या ग्रामद्वारे तिष्ठत आहे. सती मैनावतीला जाऊन सांगा. द्वारपाळ धावत पळत गेलेले आहेत. मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला आणि मग द्वारपाळांची गोष्ट ऐकलेली आहे आणि मच्छिंद्रनाथांना नमन करण्यासाठी ती अतिशय उद्युक्त झालेली आहे. महाराजांची आज्ञाप्रमाणे असं म्हणू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथांचे गुरुबंधू आहेत. हे ग्रामद्वारावरती येऊन थांबलेले आहेत, ते तिष्ठत आहेत असं मैनाकिनीनं ऐकून म्हणू लागलेले आहेत. त्यांची वृत्ती कशी आहे, त्यांची स्थिती कशी आहेत, त्यांची भूषणं कशी आहेत, हे सर्व मला तुम्ही सांगा. त्यावेळेला ते म्हणू लागलेले आहेत की कणक कांती आहे, अतिशय तेजस्वी बाल सूर्यासारखं तेज आहे आणि दुसरे आम्हाला तर सूर्यच दिसू लागलेले आहेत. त्यावेळेला माय म्हणू लागलेली, ती मैनावती म्हणू लागलेली आहे की ते योनी संभव आहेत की अवतार दक्ष आहेत. तुम्हाला कसं वाटत आहेत
शैली कंथा ही भूषणं आहेत. शिंगी सारंगीचा समागम आहे. कुबडी पहावडी हातामध्ये आहेत आणि आपल्या त्या द्वारावरती आलेले आहेत. अनिकेत सत्शिष्य आहे. तो सुद्धा त्यांच्यासारखाच अभ्यासवान आहे, तेजस्वी आहे. धृतीवृत्ती ही दीक्षेची आहे. ज्ञान वैराग्य स्वरूपवान. गुरु आणि शिष्य समसमान आहेत. त्यांच्यामध्ये काहीही फरक नाही. त्याच रीतीनं एक तांदूळ बाळ त्यांच्याबरोबर आहे. पण ते त्रिवर्ग म्हणजे नक्षत्रासारखे दिसत आहेत असं त्या द्वाररक्षकांनी सांगितलं. मग मंत्र्याला बोलावलेलं आहे आणि मग स्वतः सुखासन असं कटक घेतलेलं आहे आणि ती मैनावती सामोरी झाली. सर्व समुदायासहित मच्छिंद्रनाथांना वंदन केलं. त्या तिघांनाही मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ तिघांना घेऊन आपल्या राजमहालामध्ये गेलेले आहे. राजभवनामध्ये गेल्यानंतर सोन्याच्या आसनावरती बसवलेला आहे. त्यांनी नाथांची 16 उपचारांना पूजा केली आणि नम्रवाणीनं गौरव करू लागलेले. हे महाराजा, तपो सूर्य तपो धन, कुणीकडून या आळशावरती कृपा केली, प्रेमाचा वर्षाव केला. दरिद्र्याचं द्रव्यहरण झालेला असताना धनाचा ठेवा धावून आला. चित्तामध्ये बोध करा, मी चिंतेमध्ये बुडलेला चिंतामणी यावा. तशी अवस्था झालेली आहे. मृत्यूचा समय यावा आणि त्याच वेळेला त्या दुःखलेशातून बाहेर काढणारं अमृत प्यायला मिळावं, अशी आपल्या आगमनानं माझी अवस्था झाली. एखादा तहानेनं जीव चाललेला आहे आणि त्याच वेळेला गंगेनं धावून यावं. मग एखादा भुकेनं व्याकुळ झालेला आहे आणि त्याच वेळेला दुधाचा समुद्र त्याच्या समोर यावा, अशी अवस्था आपल्या भेटीमुळं माझी झाली. अभाग्याच्या ठिकाणी भाग्य निर्माण झालं आणि आपण असे जोगी आलेले आहात. कोणत्या वचन प्रसंगानं आपली इच्छा काय आहे तो मला प्रगट करावी. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले, हे माते ऐक, उपरीचर वसू हे माझे जनक आहेत. माशाच्या देहामध्ये माझा अवतार झालेला आहे. याच्यानंतर गुरुची ज्ञानवृष्टी झाली. अनुसयेचा मुलगा त्या दत्त महाराजांनी माझ्या डोक्यावरती वरदानाचा हात ठेवला. मला अनुग्रह प्राप्त झाला आणि त्याच्यानंतर दत्त महाराजांनी जालिंद्रनाथांना अनुग्रह दिला, वैराग्य दिलं. हे माऊली, धाकटा बंधू गुरुभक्त आहे, तोच माझा जालिंद्रनाथ आहे. पण या गावी पापी अवस्थेमध्ये पावला हे मी ऐकलं आणि माझ्या मनामध्ये भयंकर राग उत्पन्न झाला आणि त्या रागामुळंच या नगरीकडे मी आलो. पण नगरीमध्ये आल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी लोकांनी मला सर्व हकीकत सांगितली. त्याच्यामुळं माझा राग शांत झाला. सर्व रागाचा हे माऊली माझ्या लोप झाला आणि ज्ञान उत्पन्न झालं. आपल्या हिताच्या ठिकाणी या घरी आणून शेवटी परमप्रेमानं तू स्वानंद घन प्राप्त करून घेतला. हे मैनावती, तू धन्य धन्य आहेस, धन्य धन्य. असं ही नगरी आहे. जे पूर्वज आहेत ते सुद्धा तू धन्य केलेले आहेत आणि सनातपणाची जी भीक आहे ती भीक देऊन ते तुझे पूर्वज स्वर्गपंथाला गेलेले आहेत. तरी या 42 पिढ्यांना तारक भव समुद्रातून तरुण गेलेली तू आहेस. आणि म्हणून जो भगीरथ राजा आहे, पित्र उद्देशानं त्यानं काय केलं, कार्य केलं, भक्ती केली, भागीरथी आणली आणि पित्रांचा उद्धार केला. जो गरुड आहे त्या गरुडांना सुद्धा अमृत साठवलं आणि आपलं सगळं कुळ उद्धरून नेलं. असे मच्छिंद्रनाथ बोलत असताना मैनावतीनं
पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि म्हणू लागली, हे कृपामूर्ती, सदैव हे तुम्हीच केलं गेलेलं आहे. तुमच्या दृष्टीची सहज झुळूक आली आणि त्या कृपेमुळं मी एक मशक आहे, पण मलाच हे मोठेपण तुमच्या कृपेमुळं मिळालं गेलेलं आहे. आणि तुमच्या पडीपाडानं कल्पवृक्षाची झाडं निर्माण होतील. परीस आणि ते सुद्धा काय करतं तर फक्त लोखंडाला सोनं करतं, पण परिसापेक्षाही श्रेष्ठ असे तुम्ही आहात. आणि म्हणून तुमची स्थिती तशी नाही तर साधकाचं कल्याण करावं. परीस हा फक्त लोखंडाला सोनं करतो, इतर धातूला सोनं त्याला करता येत नाही. आणि म्हणून तुम्ही मात्र काय करता तर आपल्या समान सर्वांना, आपल्या भक्तांना करून टाकता. ही उद्धारपूर्ण कोटी या महीवरती फक्त आणि फक्त आपल्यामध्येच आहे, नाथांच्या मध्ये, संतांच्या मध्ये आहे. जरी ढगांना उदार म्हटलं तरी कुठं ते अपुरे पडतात, तर कुठं पडून पूर परिस्थिती निर्माण करतात. आणि त्याच्यामुळं ढग उदार आहे आणि ते तुमच्यासारखे आहेत असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. अशी तुमची स्तुती वर्णन करायला माझी बुद्धी जी आहे ती अपूर्ण आहे असं म्हणून मैनावतीनं पायावरती डोकं ठेवलं. मग आसन वसन भूषणासहित अन्न पदार्थ सिद्ध केलेले आहेत आणि नाथांचं मनोरथ तुष्ट केलं. 3 रात्र तिथं वस्ती केली, सर्वांना आशीर्वाद दिला आणि मग मच्छिंद्रनाथ तिथून गोरक्षनाथ आणि मीननाथाला घेऊन निघालेले आहेत. सर्व समुदायासहित मैनावती सर्व नगरवासियासहित 1 कोस अंतरावरती नाथांची बोलवण करण्यासाठी गेलेले. तिथं गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. पुन्हा सगळेजण परतून नगरीला परत आले. धन्य धन्य नाथ आहेत असं म्हणू लागले. इकडं मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ गावोगावी मुक्काम करत जगन्नाथ तीर्थाच्या ठिकाणी पोचलेले आहेत. तिथं समुद्राचं स्नान केलं, जगन्नाथाचं दर्शन घेतलं, 3 रात्र तिथं राहिले आणि तीर्थविधी सगळा पूर्ण केलेला आहे. तिथून पुन्हा मार्गानं निघालेले आहेत आणि गमन करत असताना हे योगी सौराष्ट्र देशामध्ये मुक्कामाला पोहोचलेले आहेत. तिथं रात्र झालेली आहे. दुसऱ्या दिवशीचा सूर्य उदय झाला आणि गोरक्षनाथांनी लगेच झोळी आपल्या काखेमध्ये घेतलेली आहे आणि भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेले. घरोघरी जाऊन, दारासमोर जाऊन अलक्ष गाजवून भिक्षा मागितलेली आहे. भिक्षा घेतल्यानंतर परमश्रम झालेला आहे, थकवा आलेला आहे आणि त्याच वेळेला आपल्या शिबिराकडे परत आलेले आहेत. त्यावेळेला मीननाथ हे झोपेतून उठलेले होते. मच्छिंद्रनाथांनी त्यांना उठवलं आणि शौचाकरता बाहेर नेऊन बसवलेलं होतं. त्याच वेळेला गोरक्षनाथ हे भिक्षा मागून परत आले. गावामध्ये दारोदारी फिरून गोरक्षनाथांना थकवा आलेला होता आणि त्याच वेळेला माघारी आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणू लागलेले आहेत की हे गोरक्षा, मीननाथ तिथं शौचासाठी गल्लीमध्ये बसवलेला आहे, तरी त्याला तू जाऊन स्वच्छ धुवून आण. असं मच्छिंद्रनाथांचं बोलणं ऐकलेलं आहे. भिक्षेची झोळी खाली ठेवली आणि मीननाथ कुठं आहे हे गल्लीमध्ये जाऊन गोरक्षनाथ पाहू लागलेले आहेत. त्यावेळेला मीननाथ हे परम अज्ञान आहे, अतिशय लहान बाळ आहे आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञान नाही. हात पाय हे विष्ठेनं भरलेले होतं आणि असं गोरक्षनाथांनी पाहिलं. गोरक्षनाथ हे चित्तामध्ये अतिशय विटले गेले. मनात म्हणू लागले की मच्छिंद्रनाथांना ही परमविषयाची जी आहे तो विषयाचा उपद्रव
संन्याशाला कशासाठी पाहिजे की भाराशिवाय बोडके कुंकाचा खटाटोप हुडकी अशी म्हण आहे. आणि म्हणून या मच्छिंद्रनाथांना हा उपद्रव काय कामाचा आहे, जन्मांध आहे. आणि त्या जन्मांधाला हा संभार काय कामाचा आहे. जो आजारी माणूस आहे त्याला षड्रसान्न हे विषयासमान वाटतं, पण भ्याड परम भ्याड कोणी घर सोडित नाही. शस्त्र संभाराचं संगोपन भ्याड माणूस कधी करत नाही. आणि त्याच्यामुळं आसन वसन वस्त्र हे कशासाठी पाहिजे. एखादं रानातलं वनातलं जे जंगली प्राणी आहे त्याला द्रव्य देऊन शांत कसं करावं. निस्पृह असा विषय अत्यंत तो त्याला गोड वाटतो असं बोलून गोरक्षनाथ मीननाथांना हातामध्ये घेतलेला आहे. आणि मग हा हातामध्ये उचलून घेऊन मच्छिंद्रनाथांना दाखवू लागलेले आहेत. विष्ठेनं व्यक्त झालेले मीननाथ हात पाय विष्ठेनं भरलेले आहेत. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, हे गोरक्षा बाळाला नदीवरती ने आणि चांगलं स्वच्छ धुवून आण. गोरक्षनाथांनी अवश्य म्हणून सांगितलेलं आहे. तसंच उठलेले आहेत आणि मीननाथांना घेऊन गोरक्षनाथांनी नदीवरती गेलेले आहेत. एक उत्तम असा खडक पाहिलेला आहे, एकांत स्थान पाहिलं आणि मनामध्ये गोरक्षनाथ म्हणू लागले की याला आता चांगलं स्वच्छ धुवून न्यावं. पण स्वच्छ धुवावं कसं, तर आतून बाहेरून सगळा मळ याचा निवटून काढावा. आणि नाथ आपले जे गुरु आहेत मच्छिंद्रनाथ त्यांना नेऊन दाखवावं असा विचार मनामध्ये केलेला आहे. मीननाथाच्या पायाला धरलं आणि खडकावरती आपटून एका क्षणामध्ये मीननाथाचा जीव निघून गेलेला आहे. त्या नदीच्या पाण्यामध्ये सगळं रक्त पसरलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं लालमुंद असं ते पाणी दिसू लागलं. अपार अशी जलचर त्याच्यामध्ये होती. भक्ष्य म्हणून धावली गेलेली आहेत. मासे आहेत, मगरी आहेत, त्या तिथं तळपू लागलेले आहेत, चमकू लागलेले आहेत. अपार असं पाणी पाहिलेलं आहे डोहामध्ये. आणि मनामध्ये गोरक्षनाथ विचार करू लागलेले आहेत की आता या मीननाथाचा जीव गेलेला आहे तरी त्याचा आता सदावर्त घालावं. या एका जीवासाठी अनेक जीव तृप्त होतील असा विचार मनामध्ये केला. त्वचा काढून घेतलेली आहे. रती रती मांसाचे तुकडे त्या पाण्यामध्ये फेकून दिले. उरलेली सगळी जी हाडं आहेत त्या पाण्यामध्ये टाकून दिली आणि नाथ उठलेले आहेत. गोरक्षनाथांनी पाहिलेलं आहे. अतिशय खोल असं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या बुडाला सगळी हाडं निघून गेलेली आहेत. अशा पद्धतीने गोरक्षनाथांनी ते जे कातडी आहे ती कातडी आपल्या जवळ घेतली. मांस जे आहे ते सगळं त्या माशांना टाकलं गेलेलं आहे. एक त्वचा सोडून बाकीचं काहीच ठेवलं नाही. खडकावरती, पवित्र अशा खडकावरती ती त्वचा आपटली गेलेली आहे, धुतलेली आहे. आणि तीच त्वचा घेऊन गोरक्षनाथ शिबिरामध्ये आलेले आहेत. त्यावेळेला त्या शिबिरामध्ये मच्छिंद्रनाथ नव्हते. दर्भ आणण्यासाठी बाजारामध्ये गेलेले होते. त्याच वेळेला मच्छिंद्रनाथ परत आलेले आहेत आणि म्हणून लागलेले आहेत की हे गोरक्षनाथा, माझं पाडस कुठं आहे, माझा तान्हा कुठं आहे. गोरक्षनाथाने सांगितलं, गुरुवर्या, सूर्याच्या उन्हामध्ये त्याला वाळायला घातलेला आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ इकडे तिकडे पाहू लागलेले आहेत. शांभवी ठेवलेली आहे आणि मग
गोरक्षनाथाला विचारू लागलेलेत की गोरक्षा कुठं सुकू घातला, वाळू घातला, म्हणजे काय केलंस? गोरक्षनाथ म्हणू लागले, त्याला स्वच्छ धुवून आणलेलं आहे आणि स्वच्छ धुवून आणलेलं त्याला वाळू घातलेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेलेत, अरे कुठं माझ्या डोळ्याला तर दिसत नाहीत. तेव्हा गोरक्षनाथ सांगू लागले की सुकू घातलेला आहे, वाळू घातलेला आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, सुकू घातलं म्हणजे काय? अरे खोटं का बोलतोयस? तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागले, तुम्हाला जर माझं खोटं वाटत असलं तर बाहेर येऊन बघा, स्वतःच्या डोळ्यानं प्रत्यक्ष बघा. असं मच्छिंद्रनाथांना म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ तात्काळ बाहेर आलेले आहेत. त्याच वेळेला माझा मीननाथ कुठं आहे, दाखव म्हणू लागले. न्याहाळून पाहिलं तर मग मात्र त्या मीननाथाची त्वचा वाळू घातलेली पाहिलेली आहे. मच्छिंद्रनाथाने जमिनीवरती धाडकन अंग टाकून दिलेला आहे आणि म्हणू लागले, आहारे काय केलं हे माझं बाळ मारलं. जमिनीवरती अंग टाकलं, गडबडा गडबडा मच्छिंद्रनाथ लोळू लागले. आहा आहा म्हणून माती तोंडामध्ये घालून घेऊ लागले. वक्षस्थळ बडू लागलेले, शोक करू लागले, आक्रोश करू लागले. परम मोहन आरंबळू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ उठलेले आणि मीननाथाची त्वचा जी आहे, कातडी जी आहे, ती हातामध्ये घेतलेली आहे, हृदयाच्या ठिकाणी लावलेली आहे आणि बाळाचं गुण आठवण करून रडू लागले. आहा हे बाळा, मी तुझा वडील नाही तर परम शत्रू होतो. तुझ्या आईची आणि तुझी ताटातूट मी केली. आहा रे मीननाथा, मला सोडून कसा तू गेला? मला सोडून परदेशाच्या ठिकाणी तुला मार्ग कसा सापडला? हे बाळा, तुला आता किलोत्तळा कुठून पाहिल? किलोत्तळेला मी आता काय सांगू? तुझाच गळा इथं आणून कापला गेलेला आहे. हे बाळा, अरे स्त्री राज्यामध्ये मारुतीच्या उपकारापासून तुझा मृत्यू होईल म्हणून तुला इथं घेऊन आलो. पण कृतांत काळ म्हणून हा गोरक्ष, त्या गोरक्षरूपी कृतांत काळानं तुझ्यावरती धाड टाकली आणि तुझा जीव घेतला. पुन्हा मच्छिंद्रनाथ त्वचा हृदयाच्या ठिकाणी कळून, बाळा तुझ्यासारखा मुलगा मला प्राप्त झाला. तुझ्यासारखं बाळ कुणाच्याच भाग्यात नाही. बाळा, तुझं काय चांगुलपण सांगावं. मला तू कसा दिसत होता तर प्रत्यक्ष मदन असा दिसत होता. आहा बाळा, तुझ्या गुणाचं काय वर्णन करावं. बाळा, तू फक्त 3 वर्षाचा होता, काय मंजूळ बोलायचा. आहा ताता म्हणून मला हाक मारित होता. अरे बाळा, तुझी कवळी नाजूक त्वचा, पण 3 वर्षाचं बाळ. झोपेतून सकाळी उठल्यानंतर माझ्या पायावरती डोकं ठेवून आहा पिताश्री असं म्हणत होतास. हे बाळा, तुला माझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं. एक क्षण सुद्धा तू माझ्याशिवाय राहत नव्हता, पण मर्यादेचं मात्र तू रक्षण करत होता. कठीण असा शब्द मी तुला कधी बोललो नाही. भोजन करत असताना, ताटामध्ये जेवत असताना काय तुझा चतुरपणा सांगावा, काय तुझी हातवटी सांगावी. आपल्या पुढं दृष्टी ठेवून हे बाळका मी तुला गास भरवत होतो. आहा मीननाथा बाळा, परम ज्ञानी असा रसाळ
तुझी वाणी होती, तुझ्या तोंडाला कधी मळ आला नाही, तुझ्या डोळ्याला चिपडे कधी आले नाही, तुझे डोळे घाणीन घाण कधी दिसले नाही, तुझं मुख कधी मळीन झालेलं मळलेलं दिसलं नाही. आज हे बाळा तुझं अंग विष्ठेनं कसं भरलं आणि ते अमंगळ कसं झालं. हे बाळा, मज वाचून माझ्याशिवाय एक क्षण सुद्धा तू एकांतामध्ये कधी राहिला नाही. आज मात्र मला एकटा सोडून तू परलोकाच्या ठिकाणी कसा गेलेला आहेस. हे बाळा, तुझी आई जी मैनांकिनी आहे त्या किलोत्तळेला तुझा फार लळा होता, पण माझ्या आसनापासून तू पलीकडं कधी गेला नाही. तरी तुझं असं मन असून आज मला सोडून कसा गेला. आहा, एकदा ये आणि बाळा मला मुख दाखव. असं म्हणून मच्छिंद्रनाथ गायीसारखा हंबरडा फोडून रडू लागलेले आहेत. आहा मीननाथा, कुणीतरी अरे माझा मीननाथ मला दाखवा. असं म्हणून जमिनीवरती गडबड गडबड मच्छिंद्रनाथ लोळू लागलेले आहेत. डोळ्यातून घळ 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 असं अश्रू वाहू लागलेले आहेत. हृदय पिटू लागलेले आहेत. हृदयावरती बडवून घेऊ लागले. म्हणू लागले, माझा मीननाथ मला कुणीतरी दाखवा. असं म्हणून आक्रोश करू लागले. हे गोरक्षनाथांनी पाहिलं आणि मग गोरक्षनाथ म्हणू लागले, माझ्या गुरुचा भ्रम अद्यापर्यंत गेलेला नाही. मग गोरक्षनाथ पुढं झालेले आहेत आणि म्हणू लागले, हे महाराजा, हे गुरुवर्या, का ज्ञानपण घेता, येड्याचं सोंग घेता. कोण तुमचा मुलगा आणि त्याच्यासाठी का रडता आहात. कोण मेला, कोण जन्माला आला, हा सगळा अशाश्वतत्वाचा भार आहे. शाश्वत अचळ आहे, ते कधीही मरत नाही, त्याला कधी काळीही मरत नाही. हा तुमचा मीननाथ नामधारी होता, तो मारल्यानं कधी मरत नाही. जे शाश्वत आहे ते कधीही मरत नाही. आणि म्हणून जो आत्मा आहे तो शस्त्राच्या घातानं मरत नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला बुडवू शकत नाही. शाश्वत हा आत्मा आहे, देह हा नाशवंत आहे. असं गोरक्ष बोलत असताना मच्छिंद्रनाथ मात्र शोक सोडायला तयार नाहीत. आहा मीननाथा, मीननाथा म्हणून आक्रोश करू लागलेले आहेत. असा आग्रह धरू लागलेले आहेत. हे गोरक्षनाथांनी पाहिलं आणि मग संजीवनी मंत्राचा जप केलेला आहे. संजीवनी मंत्राचं स्मरण झालं. झोळीमध्ये हात घातलेला आहे, भस्म हातामध्ये घेतलं, संजीवनी मंत्राचा जप केला आणि त्या त्वचेवरती, त्या कातडीवरती ते भस्म टाकलेलं आहे. मीननाथ उठून बसलेला आहे. मीननाथ उठल्याबरोबर मच्छिंद्रनाथांच्या गळ्याला कडकडून मिठी घातली. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि अतिशय प्रेमानं मोहानं उचललेलं आहे. मीननाथाचं चुंबन घेतलं. बाळा, कुठं खेळायला गेलता, मला इथं एकट्याला सोडून तू कुठं गेला होतास, असं म्हणू लागले. आणि मग असं होत असताना तोही दिवस मावळला गेलेला आहे. दुसरा दिवस उगवला. मीननाथाला खांद्यावरती घेतलेला आहे आणि तिघजण पुढं जाऊ लागले. गोरक्षनाथ बोलू लागले, हे महाराज मच्छिंद्रनाथ, मी जे बोलतोय त्याच्याकडं लक्ष द्या. तुमचा प्रताप पाहिला तर निर्जीवाला जिवंत करायला असा तुमचा प्रताप आहे. आणि मग असं असताना सुद्धा तुम्ही या मीननाथासाठी इतकं दुःख का केलं. एवढं रडायचं कारण काय, एवढं दुःख करायचं कारण काय आहे. असे मीननाथ हजारो निर्माण करण्याची संजीवनी विद्या आपल्याजवळ असताना आपण शोकसागरामध्ये बुडालात, याच्यावर मला आश्चर्य वाटत आहे. चिंताहारक चिंतामणीच चिंतेमध्ये पडला.
असं मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. मग म्हणू लागले, हे गोरक्षनाथा, तू कशासाठी मिनीनाथाला मारलं? तेव्हा तो म्हणू लागलेला आहे की हे गुरुवर्या, तुमचा मोहभावार्थ पाहण्यासाठी मी त्याला मारलं. तुम्ही वैराग्यशील म्हणता, मग या मायेच्या परते आहात का? आशा, मनशा, तृष्णा, ममता, कामना या तुमच्या शरीराला लिप्त आहेत का? हे पाहण्यासाठी मी मीननाथाला मारलं. पण तुम्ही ज्ञानी, हुशार, सर्वज्ञ राशी, तुम्ही हा आक्रोश कशासाठी केला? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे वत्सा, तू माझा सत्शिष्य आहेस, पण तुझ्याही परीक्षेचं कौतुक पाहण्यासाठी मी हा व्यर्थ शोक केला. हे गोरक्षा, आशा, तृष्णा, मनशा, कामना, काम, क्रोध, मद, मत्सर, वासना, मोह, मांदूस हे माया सदनामध्ये नांदुनुकी करतात. आणि तुझ्या ठिकाणी मायेचा लेश आहे की नाही हे पाहण्यासाठी मी हा आक्रोश आरंभ केला. आणि तुझं मन मी पाहिलं. आम्ही अलक्ष रूपाने पाहणारे, ज्ञानानं वावरणारे. आणि हे पाडसा, हे गोरक्षा, मी तुझं कौतुक पाहिलं. शाश्वत तुला कळलं की नाही? त्याची परीक्षा घेण्यासाठी पाडसा मी हे सर्व केलं. आता तुझं हे वयसपण आहे, तू समूळ असा या सर्वाच्या बाजूला जाऊन हंस रूपानं मिरवत आहेस. असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्यानंतर गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलं. म्हणू लागले, हे महाराजा, तुम्हीच या देहाला सनात केलेला आहे. असं दोघांचं बोलणं झालं. पुन्हा मार्गानं पुढं जाऊ लागलेले आहेत. मुक्काम ज्ञानाचा विचार गुरु शिष्यामध्ये होऊ लागलेला आहे. याच्यानंतर पुढं त्यांचं गमन चालू झालं. पुढची कथा नरहरीच्या वंशामध्ये धुंडीचा मुलगा ग्रंथकर्ते मालू हे श्रोत्यांना सांगतील. तरी पुढच्या अध्यायामध्ये 23व्या अध्यायामध्ये पापनाश करणारा पुण्य पर्वत असा तो अध्याय आहे. तर श्रोत्यांनी अवधान द्यावं, श्रोत्यांनी मन लावून तो अध्याय ऐकावा, लक्ष देऊन ऐकावा. नरहरीच्या वंशामध्ये धुंडीचा मुलगा तुमचा शरणागत मालू असं नाव आहे. तोच ती अतिशय गोड रसभरीत कथा पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगेल. स्वस्ति श्री भक्तिकथासार सम्मत काव्य गोरक्ष काव्य किमे आगार सदा परिसोत भाविक चतुर 22तमाध्याय गोढा 22वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.